वेलकम टू अवर चॅनल एव्हरीवन. तर इथे आज आपण स्वयंपाकघरात वापरली जाणारी सेंटेन्सेस काही पाहणार आहोत. कांदा चीर, चॉप द अनियन. कांदा चीर, चॉप द अनियन. दही लाव, दही लाव आपण हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कर्डल द मिल्क. गॅस लाव, गॅस लाव म्हणजे बर्न द स्टोव, बर्न द स्टोव. जेवण थंड होत आहे, जेवण थंड होत आहे हे कसं आपण म्हणणार? द फूड इज गेटिंग कोल्ड. मी चपाती करत आहे, मी चपाती करत आहे हे आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम रोलिंग द चपातीज, आय एम रोलिंग द चपातीज. गॅस कमी कर, गॅस कमी कर हे आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? टर्न डाऊन द हीट, टर्न डाऊन द हीट. तवा गॅसवर ठेव, तवा गॅसवर ठेव. पुट द पॅन ओव्हर हीट, पुट द पॅन ओव्हर हीट. पाणी उकळ, पाणी उकळ हे आपण कसं बोलूयात? बॉईल द वॉटर. काय म्हणणार आपण? बॉईल द वॉटर. गॅसवरून तवा काढ, गॅसवरून तवा काढ. रिमूव्ह द पॅन ओव्हर हीट, रिमूव्ह द पॅन ओव्हर हीट. चहा गाळून घ्या, चहा गाळून घ्या हे कसं म्हणणार? स्ट्रेन द टी. काय म्हणणार आपण? स्ट्रेन द टी. सिंक साफ कर, सिंक साफ कर. क्लीन द सिंक, क्लीन द सिंक. झाकून ठेवा, कवर इट. जेवण वाढ, जेवण वाढला आपण कसं म्हणणार? सर्व द फूड. मीठ कमी आहे, मीठ कमी आहे हे कसं म्हणणार? सॉल्ट इज लेस. जेवणात मीठ कमी आहे, सॉल्ट इज लेस इन द फूड, सॉल्ट इज लेस इन द फूड. भांडी सुकव, भांडी सुकव म्हणजे ड्राय द डिशेस. भांडी पुस, भांडी पुस कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? वाईप द डिशेस, वाईप द डिशेस. वाईप म्हणजे पुसणे. मसाले बारीक वाट, मसाले बारीक वाट हे कसं म्हणणार आपण? मिन्स द स्पायसेस, मिन्स द स्पायसेस. उकळेपर्यंत शिजव, आपण म्हणतो ना उकळेपर्यंत शिजव म्हणजे कुक इट टिल बॉइलिंग. एकसारखा ढवळत राहा, एकसारखा ढवळत राहा हे कसं म्हणणार आपण? स्टर इट कन्स्टंटली.